ती जमीन तुम्ही सांभाळता? हा, मी तिथे देखरेख तुम्हीच करता. मग तुमचा शेती करता इथे, मग जेवण वगैरे कसं करता? जेवण वगैरे घरून मिळतं आम्हाला. अविनाश तरेंना ओळखता का बाबा तुम्ही? हो, तुमचे कोण लागतात ते? ते मला कुठून लागतो. मला तर असं वाटतं का आमची जमीन मिळावी, कारण आमच्या आजोबाची जमीन आहे. आम्हाला काय, माझ्या दोघ्या बहिणींचे मिस्टर पण नाहीयेत, माझे एकटे मिस्टर. आम्ही असं लोकांची घरकामं करून आणि पोट भरतो. दमदाटी करतो का? दमदाटी करतो. आता स्टेशनला पण त्याने तुझी मुलं वगैरे कोण नाही? नाही, 2 मुलीच आहेत. दोन्ही मुलीचे? हा, 2. पोलीस काय बोलतात? पोलीस पण त्यांच्या बाजूने, आमच्या बाजूने नाही आहेत. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. यावेळेला मी उपस्थित आहे सफाळेच्या करमाळे गावामध्ये. माझ्यासोबत हे आदिवासी आहेत आणि खरं तर ही जमीन त्यांची आहे असा हा 7-12 सांगतोय. परंतु या ठिकाणी कोणतरी एक अविनाश तरे नावाचा व्यक्ती आहे, तो या लोकांना धमकावतो, या लोकांना यांच्याच जमिनीतून बाहेर काढतो, असं या आदिवासी बांधवांचं म्हणणं आहे. हे सगळं प्रकरण ज्या वेळेला हे पोलिसात घेऊन जातात, तर दत्तात्रय शेळके नावाचे API आहेत, ते यांना दमदाटी करतात. या विरोधात हे SP साहेबांकडे जातात. SP साहेब दत्तात्रय शेळके यांना फोन लावतात, त्यांना दम देतात. त्याच्यानंतर सुद्धा दत्ता शेळके यांचं ऐकत नाहीत. ही जमीन तुमची आहे का? हो, आमची जमीन आहे. 7-12वर आमची नावं आहेत. पण आम्ही जेव्हा जातो पोलीस स्टेशनला, तर दत्ता शेळके बोलतात का तुम्ही जमिनीवर जायचं नाही. हा, तुमच्या नावावर 7-12 आहे, याचा अर्थ असं नाही का तुमच्या नावावरती तुमची जमीन आहे. त्यांना बोलायचं नाही, हे ठरवणारे तुम्ही कोण? हा, पण आता कसं आम्ही पण आता एवढं काय हे नाही ना, कधी असं पोलीस स्टेशनला गेलो नाही. भीती वाटते, तुम्ही जाग्यावर गेले तर तुमच्यावर कारवाई केली जाईल, असं तसं सगळं धमकावतात, तर घाबरतात. आता माझ्या बहिणी कशा शिकले नाही ना, मी थोडी शिकलेली आहे म्हणून थोडं मला समजते. यांना काय बोलता वगैरे पण येत नाही. मग आता तुमची पोलिसांकडनं आणि न्यायव्यवस्थेकडनं काय अपेक्षा आहे? आम्हाला तर असं वाटतं का आमची जमीन मिळावी, कारण आमच्या आजोबाची जमीन आहे. आम्हाला काय, माझ्या दोघ्या बहिणींचे मिस्टर पण नाहीयेत, माझे एकटे मिस्टर. आम्ही असं लोकांची घरकामं करून आणि पोट भरतो. आता एवढी जमीन आहे, त्यांनी पण जे अविनाश तरे आहेत, त्यांचे वडील विजय तरे, त्यांना तुमच्या अगोदरच्या जे नातेवाईक होते त्यांनी जमीन विकली असं त्यांचं म्हणणं आहे. जमीन विकली नाही, त्यांनी आमच्याकडनं घेतली का आम्हाला 2.5 गुंठ जमीन एवढी तुमची द्या आम्हाला. तर माझ्या आईने त्यांना 2.5 गुंठ एवढी जमीन असं वापरायला म्हणून दिलेली. तर त्या लोकांनी, आम्हाला माहिती नव्हतं का 2.5 गुंठ जमीन आहे का किती आहे ते. आता आम्हाला माहिती पडलं का 2.5 एकर जमीन आहे. मग त्यांनी सांगितलं का तुम्हाला आम्ही पैसे 60,000 आम्हाला त्यांनी सांगितले. पण मग आता अविनाश तुम्हाला इथे आल्याच्या नंतर दमदाटी वगैरे करतो का? हा, इथे आलो का आम्हाला सांगता इकडे यायचं नाही, तुमच्या तंगड्या तोडून टाकीन, ही जागा आमची आहे, तुम्ही विकलेली आहे जागा. तुझं नाव काय मावशी? ललिता. ललिता. किती शिकली तू? अंगठे बहादूर, अंगठा लावते. ही जमीन कोणाची आहे? जमीन आमची आहे. मग ती लोक कशी सांगतात आमची जमीन आहे? नाही, पण ताबा त्याने केलाय ना. अविनाश कोण हे आहे, त्याने दमदाटी करतो का? दमदाटी करतो. आता स्टेशनला पण त्याने तुझी मुलं वगैरे कोण नाही? नाही, 2 मुलीच आहेत. दोन्ही मुलीच आहेत? दोन्ही मुलीच आहेत, म्हणजे भांडणारा कोण नाही तुझ्यासोबत? तुझं नाव काय मावशी? आशा. आशा. जमीन कोणाची आहे? आमची आहे. तुमची आहे. तुला किती मुलं? 2 जण. 2 जण. काय करतात मुलं? मुलं अशीच आता कामाला. मुलं आहेत की मुली आहेत? एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मुलगी, एक मुलगा एक मुलगी आहे. मग ते लोक लढत नाही काय जमिनीसाठी? लढतात, पण हे लोक दमदाटी करतात का नाही. पोलीस काय बोलतात? पोलीस पण त्यांच्या बाजूने, आमच्या बाजूने नाही आहेत. त्यांच्या बाजूने आम्ही सांगायला गेलो काय, ह्या लोक आम्हाला म्हणता का तुम्ही त्या जमिनीवर जायचं नाही. या प्रकरणामध्ये हा सगळा जर विषय आपण ऐकला, तर जे पोलीस आहेत दत्तात्रय शेळके, हे एवढी महत्वाची भूमिका का घेतात? वारंवार ते या कुटुंबाला असं सांगतात की ही जमीन तुमची नाही मिळत. 7-12वरती तुमचं जरी नाव असलं तरी ही जमीन तुमची नाही मिळत. हे सांगणारे दत्तात्रय शेळके नेमके कोण आहेत? स्वतःच्या मोठे जे त्यांचे अधिकारी आहेत त्यांचं देखील ते ऐकत नाहीत. याचा अर्थ कुठेतरी त्यांना मोठा पॅकेट मिळालेला आहे का? आधीच आदिवासी समाज हा अशिक्षित असल्यामुळे त्यांचा फायदा घेऊन इतर लोक त्यांच्या जमिनी आपल्या नावावर करतात, हे तर आपण पाहिलंच. परंतु त्यांच्याच जमिनीतून त्यांनाच वंचित करणारं हे प्रकरण वसई, विरार आणि पालघर जिल्ह्यासाठी काही नवीन नाही. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, पालघर.